नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 11 प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट यामधील प्रॉब्लेम सेट नंबर 47 यातील आपण क्वेश्चन नंबर 1 पासून 11 पर्यंतचे क्वेश्चन्स मागील व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 12 पासून तर क्वेश्चन नंबर 21 पर्यंतचे सर्व क्वेश्चन्स सोडवणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। क्वेश्चन नंबर 12 जो दिलेला आहे पहा, how many pouches of 20 grams cloves each can be made from 1 kilogram 240 gram of cloves। cloves म्हणजे मसाल्याचा पदार्थ आहे पहा, ज्याला लवंग म्हणतो आपण मराठीतनं। तर लवंग आहेत, एवढ्या लवंग आहेत 1 किलोग्राम 240 ग्रॅम्स इतक्या लवंग आहेत आणि त्याचे पाउच बनवायचे, छोटे छोटे पिशव्या भरायच्या त्याच्या। तर त्या पिशव्या एका पिशवीमध्ये 20 ग्रॅम एवढ्या लवंग आपल्याला भरायच्या आहेत। तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं की किती पाउचेस तिथे बनतील। तर इथे आपल्याला हे दिलेलं जे काही लवंग आहेत 1 किलोग्राम 240 किलोग्रॅम याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे पहा। मग इक्वल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते करण्यासाठी आपण डिव्हिजन करत असतो, ते आपण इथे ध्यानात घ्यायचे आणि त्यानुसार आपण याचा आन्सर जे आहे ते फाइंड आउट करायचे। तर याप्रमाणे आपण पेजवर हा क्वेश्चनमध्ये दिलेली जी गिवन थिंग्स आहेत त्या लिहिलेल्या आहेत। वेट ऑफ 1 पाउच इज इक्वल टू 20 ग्रॅम्स, टोटल वेट ऑफ क्लॉव्स इज इक्वल टू 1 किलोग्राम 240 ग्रॅम्स। लेट अस फाइंड नंबर ऑफ पाउचेस बाय डिव्हिजन। नंबर ऑफ पाउचेस जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला डिव्हिजन करावं लागणार आहे। नंबर ऑफ पाउचेस इज इक्वल टू टोटल वेट अपॉन वेट ऑफ 1 पाउच। टोटल वेट अपॉन म्हणजे टोटल वेटला डिवाइड करायचे। तर टोटल वेट आहे 1 किलोग्राम 240 ग्रॅम्स, हे टोटल वेट आहे। याला आपल्याला 1 पाउचचं वेटने डिवाइड करायचे, ते आहे 20 ग्रॅम्स। पण ही डिव्हिजन होण्यासाठी महत्त्वाचा रोल असा असतो डिव्हिजनमध्ये की ज्या गोष्टीचं, ज्या मेजरमेंटचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे त्या मेजरमेंटचे जे युनिट्स दिलेले आहेत ते सेम पाहिजेत, इक्वल पाहिजेत। इथे ग्रॅम्स युनिट आहे आणि वरती मात्र किलोग्रॅम आणि ग्रॅम असं दोन्ही युनिट दिलेले आहेत, त्यामुळे यांचं डिव्हिजन होऊ शकत नाही। म्हणून हे 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम्स जे आहेत याचे आपल्याला ग्रॅम्समध्ये रूपांतर करायचं आहे। 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम्स इज इक्वल टू 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम्स होतात। 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम प्लस 240 ग्रॅम्स। आता दोन्ही ग्रॅम्स झालेले आहेत, त्यांची ॲडिशन केलं याचा आन्सर येईल 1240 ग्रॅम्स। 1240 ग्रॅम्स म्हणजेच 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम्स। 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम्सचे फक्त ग्रॅममध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे, आपण रूपांतर केलेलं आहे 1240 ग्रॅम्स। आणि मग इथे आता दोन्ही ग्रॅम्स झालेले असल्यामुळे आपण हे डिव्हिजन करू शकतो। न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये जर 0 असेल तर आपण तो 0 एकाच एक प्रमाणामध्ये कॅन्सल करू शकतो। इट इज अ रूल ऑफ डिव्हिजन। दोन्ही ठिकाणी 0 असल्यास तो कॅन्सल करा आणि मग डिव्हिजन करा। म्हणजे आता 124 याला आपण 2 ने डिव्हाइड करायचं आहे। तर सोपा डिव्हिजन आहे अगदी। 2 6 12 होतात पहा आणि 2 2 4 होतात, म्हणजे 62 आन्सर येणार आहे। हाफ आन्सर याचं 124चं हाफ आन्सर मिळेल तुम्हाला 62। तर एवढे पाउचेस त्या ठिकाणी बनणार आहेत। 62 पाउचेस ऑफ 20 ग्रॅम्स कॅन बी मेड। किती छोट्या छोट्या पिशव्या भरतील तर 62 एवढ्या छोट्या छोट्या पिशव्या त्या ठिकाणी भरणार आहेत। इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 12। क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो आधी पुस्तकात पाहून वहीमध्ये लिहून घ्या आणि मग त्याच्या खाली हे त्याचा आन्सर या व्हिडिओमध्ये पाहून आपण लिहू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13। सीमाज मदर बॉट 2 मीटर 70 सेंटीमीटर ऑफ क्लॉथ फॉर अ कुर्ता अँड 2 मीटर 40 सेंटीमीटर फॉर अ शर्ट। हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल। व्हेरी सिम्पल क्वेश्चन इज दिस। इन ऑल विचारलेला आहे म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची या दोन मापांची। तर ॲडिशन करण्यासाठी आपण या पद्धतीने आधी गिवन थिंग्स ज्या आहेत त्या इथे राईट केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत। क्लॉथ फॉर कुर्ता 2 मीटर 70 सेंटीमीटर, क्लॉथ फॉर शर्ट 2 मीटर 40 सेंटीमीटर। लेटस फाइंड इन ऑल क्लॉथ बाय ॲडिशन। 2 राखाने उभे आखायचे आहेत, 1 मीटरसाठी 1 सेंटीमीटरसाठी। तर पहिलं माप आहे 2 मीटर 70 सेंटीमीटर
प्लस दुसरं माप आहे, दुसरं मेजरमेंट आहे 2 मीटर अँड 40 सेंटीमीटर. ॲडिशन करू आपण. 0 + 0 0 होतील. 7 + 4 11 होतील. कॅरी ओव्हर 1 केले. 2 + 2 4 + 1 5 मीन्स 5 मीटर अँड 10 सेंटीमीटर. सीमाज मदर बॉट 5 मीटर 10 सेंटीमीटर क्लॉथ इन ऑल. एवढा क्लॉथ एकत्रितपणे बॉट केलेला आहे, खरेदी केलेला आहे सीमाज मदरने. सीमाच्या आईने इतकं कापड एकत्रितपणे खरेदी केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 14. A water tank holds 125 liter of water. If 97 liter 500 milliliter of water is used, how much water remains in the tank? एका पाण्याच्या टाकीमध्ये एवढं पाणी मावतं, भरली टाकी पूर्ण तर इतकं पाणी मावतं. याचा व्होल्ट शब्दाचा अर्थ असा होतो की त्यामध्ये इतकं पाणी बसतंय. 125 लिटर एवढं पाणी आहे त्या टँकमध्ये. त्यापैकी 97 लिटर 500 लिटर पाणी वापरलं, यूज केलं म्हणजे ते कमी होईल पा. तर आपल्या इथे रिमेन्स विचारलेलं असल्यामुळे सबट्रॅक्शन करायची आहे आणि म्हणून या पद्धतीने आधी गिव्हन थिंग्स जे आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. वॉटर इन टँक इज इक्वल टू 125 लिटर. यूज वॉटर इज इक्वल टू 97 लिटर 500 मिलीलिटर. लेटस फाइंड रिमेनिंग वॉटर बाय सबट्रॅक्शन. रिमेनिंग विचारलं असल्यामुळे सबट्रॅक्शन करायची. 2 रकाने आखायचे उभे, 2 कॉलम आखायचेत लिटर अँड मिलीलिटरसाठी वेगवेगळे रकाने. लिटरमध्ये फर्स्ट आहे 125 लिटर. फक्त लिटर दिलेलं पाहिजे, याच्यामध्ये मिलीलिटर दिलेलं नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला 1 2 आणि 3 झिरो जो आहे तो झिरो तिथे लिहावे लागतील. मायनस करायचे त्याच्यातनं 97 लिटर अँड 500 मिलीलिटर. 0 - 0 0 0 - 0 0 0 - 5 होत नाहीत. कॅरी ओव्हर केले. 5 मधनं 1 कॅरी ओव्हर केले तर 10 होतील पा. 10 मधनं 5 मायनस केलं तर 5 उरतील. इथे 5 मधनं 1 कॅरी ओव्हर केल्यामुळे 4 रिमेनिंग झालेले आहेत. तर ते 4 म्हणजे 4 मधनं 7 मायनस होऊ शकत नाहीत. पुन्हा कॅरी ओव्हर केले. 1 मधनं 14 - 7 7 होतील. तर इथे 11 मधनं 9 मायनस केले तर 2 उरतील. म्हणजे 27 लिटर अँड 500 मिलीलिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये अजूनही शिल्लक आहे, रिमेनिंग आहे. तर मी इथे हे मनातल्या मनामध्ये सबट्रॅक्शन करताना त्याचे जे काही वरचे आकडेमोड आहे ती मनातल्या मनात केलेली आहे. आपल्याला जमत नसेल तर आपण वर थोडीशी जागा ठेवून आपण त्या पद्धतीने ते जी आकडेमोड आपण करतो सबट्रॅक्शन करताना ती आपण तिथे दाखवायची. ते मी दाखवलेलं नाही आहे पाहिजे. इथे 10 लिहायला पाहिजे 0 कडून वरती. इथे 4 लिहायला पाहिजे. नंतर इकडे कॅरी ओव्हर केल्यामुळे इथे 14 होतील. इथे 1 राहतील. इथला कॅरी ओव्हर केल्यावर इथे 0 राहील. तर या पद्धतीने ते आपण डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. आपण ते समजून घ्यायचं आहे आणि असं आन्सर फाइंड आउट करण्याची सवय आपल्याला लावायची की ज्यामध्ये आपण खाडाखोड न करता आन्सर सबट्रॅक्शनचं लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. Harminder bought 57 kilogram 500 gram of wheat from one shop and 36 kilogram 800 gram of wheat from another shop. एका दुकानातनं एवढा वीट घेतला, वीट म्हणजे गहू घेतला, आणि दुसऱ्या दुकानातनं इतका गहू घेतला 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम. आणि मग प्रश्न विचारला आपल्याला हाऊ मच वीट डीड ही बाय ऑल टुगेदर. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ऑल टुगेदर फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची आहे. 2 ठिकाणातनं 2 वेगवेगळ्या शॉपमधनं याने काय केलं आहे तर वीट हा बॉट केलेला आहे. म्हणजे बॉट करणे, टू बॉट मीन्स विकत घेणे, विकत घेतलेला आहे. वीट फ्रॉम फर्स्ट शॉप 57 किलोग्रॅम 500 ग्रॅम. वीट फ्रॉम सेकंड शॉप दुसऱ्या दुकानातनं घेतलेला 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम्स. लेटस फाइंड ऑल टुगेदर वीट बाय ॲडिशन. ॲडिशन करायची दोघांची आणि मग आपला आन्सर मिळेल. तर इथे 2 रकाने आखायचे आहेत आपल्याला. 57 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम्स प्लस 36 किलोग्रॅम आणि 800 ग्रॅम्स. मेक ॲडिशन. 0 + 0 0 0 + 0 0 8 + 5 13 कॅरी ओव्हर 1 7 + 7 14 अगेन कॅरी ओव्हर 1 5 + 3 8 + 1 9.
That means your answer is 94 kilograms and 300 grams. 94 kilograms 300 grams एवढा टोटल गहू खरेदी केलेला आहे हरमिंदर याने. हरमिंदर बॉट 94 किलोग्रॅम 300 grams wheat all together. क्वेश्चन नंबर 15 अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर लिहिता येईल. Then the next question number 16. Question number 16 is here. Renu took part in a 100-meter race. She tripped and fell after running 80 meter 50 centimeter. How much distance did she have left to run? 100 meters पळायचं होतं, एवढी स्पर्धा होती, पळण्याची रेस होती. परंतु रेणू काय झाली तर अडखळली, ट्रिप आणि पडली, अडखळून पडली. किती अंतरावर जाऊन पडली? 80 मीटर्स आणि 50 सेंटीमीटर एवढं अंतर ती पळत गेली आणि पडली. मग तिचं काही अंतर अजून पळायचं शिल्लक राहिले ना, तर ते शिल्लक राहिलेलं आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इथे लेफ्ट शब्द आलेला असल्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. 100 मीटरमधनं एवढं पळालेलं अंतर कमी करायचं आहे, म्हणजे आपल्याला किती अंतर उरलंय ते आपल्याला मिळणार आहे. लेफ्ट डिस्टन्स यू कॅन फाइंड आउट दिस लेफ्ट डिस्टन्स बाय सबट्रॅक्शन. टोटल डिस्टन्स ऑफ रेस 100 मीटर. कंप्लीटेड डिस्टन्स म्हणजे पळालेलं डिस्टन्स आहे 80 मीटर्स अँड 50 सेंटीमीटर्स. लेटस्ट फाइंड लेफ्ट डिस्टन्स बाय सबट्रॅक्शन. 2 राखाने करायचे आहेत. तर इथे आपल्याला 100 वर मी जागा ठेवतो पहा, इथे 100 मीटर्स आणि सेंटीमीटर्स आहेत 00 मीटर. सेंटीमीटरमध्ये 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असल्यामुळे सेंटीमीटरच्या राखाने 2च डिजिट येतील. इथे वरच्या क्वेश्चनमध्ये इथे 3 डिजिट लिहिले होते आपण. त्याचं कारण आहे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम्स. 1000 मध्ये 3 झिरो आहेत, म्हणून त्याच्या ग्रॅमच्या राखान्यामध्ये 3 डिजिट त्या ठिकाणी यायला पाहिजेत. आणि इथे मात्र आपल्याला 2च डिजिट येतील. तर यातनं मायनस करायचे आपल्याला 80 मीटर्स आणि 50 सेंटीमीटर्स. 0मधनं 0 मायनस होतील, 0 आन्सर येईल. पण 0मधनं 5 मायनस होत नाहीत, त्यामुळे आपल्याला पुढच्या राखान्यातनं हातचा घ्यायचा, कॅरी ओव्हर करायचा आहे. इथनं राख कॅरी होऊ शकत नाही, इथनं पण होऊ शकत नाही. तर या 1मधनं कॅरी ओव्हर केल्यामुळे 0 उरतील. हा 1 आधी इथे येऊन 10 होतील पहा. 10 मधला 1 पुढे घेतल्यामुळे 9 उरतील. पुन्हा इथे पण 10 होतील, त्याला 9 पुढचं 10मधनं 1 पुढे कॅरी ओव्हर केल्यामुळे 9 उरतील. आणि इथे तुमचे 10 होतील. 10मधनं 5 मायनस केल्यावर 5 आन्सर येईल. 9मधनं 0 मायनस केल्यावर 9च आन्सर येईल. 9मधनं 8 मायनस केल्यावर 1 आन्सर येईल आणि 0शी 0 वर येईल. म्हणजे 19 मीटर आणि 50 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ती पळायचं अजून शिल्लक राहिलेली आहे पहा. 19 मीटर्स अँड 50 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स अजून शिल्लक होतं. ती पूर्ण करू नाही शकली कारण ती अडखळली आणि पडली, म्हणून एवढं डिस्टन्स तिला पळायचं शिल्लक आहे. In this way you can write the answer of question number 16. Then the next question number 17 is here. Question number 17 चा आन्सर कसं फाइंड आउट करायचं ते पहा. त्यासाठी क्वेश्चन नंबर 17 आधी समजून घ्या नेमकं काय दिलेलं आहे. अ सॅक हॅड 40 किलोग्रॅम 300 grams ऑफ व्हेजिटेबल. एका पिशवीमध्ये भाजीपाला भरलेला आहे, त्याचं टोटल वजन आहे 40 किलोग्रॅम 300 grams. देअर वेअर 17 किलोग्रॅम 700 grams पोटॅटोज आहेत त्याच्यामध्ये एवढे. 13 किलोग्रॅम 400 किलो कॅबेज अँड द रेस्ट वेअर ओनियन्स. कॅबेज आहे, पोटॅटो आहेत आणि ओनियन्स आहेत, कांदे आहेत काही. तर याच्यामध्ये आपल्याला पहा त्यांनी दिलं आहे व्हॉट वॉज द वेट ऑफ द ओनियन्स. मग किती वेट आहे त्या कांद्याचं ते फाइंड आउट करायचं आहे. तर इथे हे आन्सर कसं फाइंड आउट करावं लागेल ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे पहा आधी, कारण हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. मिक्स एक्झाम्पल स्वरूपाचा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला एक पिशवी आहे, टोटल वेट आहे. समजा ही पिशवी आहे, या पिशवीमध्ये टोटल वेट जे आहे पहा दिलेलं आहे ते तुम्हाला त्यांनी 40 किलोग्रॅम आणि 300 grams एकूण पूर्ण पिशवीचं वजन आहे. यामध्ये 3 गोष्टी भरलेल्या आहेत. एक गोष्ट, ही दुसरी गोष्ट आणि ही तिसरी गोष्ट. या 3 गोष्टींचं एकूण वजन आहे. तर पोटॅटोज आहे त्याच्यामध्ये एवढे पोटॅटोज. देअर वेअर 17 किलोग्रॅम 700 grams पोटॅटोज. तर 17 किलोग्रॅम आणि 700 grams हे पोटॅटोज आहेत. त्यानंतर
13 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम्स एवढे कॅबेज आहे आणि हे जे उरलेलं आहे ते ओनियन आहे. तर ओनियन किती आहे ते आपल्याला माहीत नाही, ते फाइंड आउट करायचं. ते कसं फाइंड आउट करणार? तर अगदी सोपं आहे पहा. हे एकूण जे तुमचं वजन आहे ते एवढं आहे, बरोबर. तर काय करायचं आपण आधी या दोन वजनांची ॲडिशन करायची, म्हणजे पोटॅटो आणि कॅबेजच्या वजनाची ॲडिशन करायची आणि ही ॲडिशन करून जे उत्तर येईल ते या टोटल वजनातनं मायनस करायचे, म्हणजे ओनियन्स किती आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे याची ॲडिशन करा आणि हे काढून टाका, पिशवीतनं बाहेर काढा, म्हणजे या टोटल वजनातनं ते मायनस करा, म्हणजे आपल्याला या ओनियन्सचं आन्सर या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आपल्याला इथे दोन क्रिया कराव्या लागतील. फर्स्ट वी हॅव टू ॲड द वेट ऑफ पोटॅटो अँड कॅबेज. पोटॅटो आणि कॅबेजच्या वजनाची ॲडिशन करा. देन याचं जे आन्सर येईल ते आन्सर काय करायचं, या टोटल वेटमधनं सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्ही ओनियनचं वेट फाइंड आउट करू शकता. तर हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पहा आकृतीने, ते नीट समजून घ्या आणि त्या पद्धतीने ही काही आकृती तुमच्या उत्तरात काढायची गरज नाही. तर आपलं आन्सर जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल, की ज्यामध्ये दिलेल्या आधी गोष्टी लिहिल्यात पहा. टोटल वेट ऑफ सॅक 40 किलोग्रॅम 300 ग्रॅम्स, वेट ऑफ पोटॅटो 70 किलोग्रॅम 700 ग्रॅम्स, वेट ऑफ कॅबेज 13 किलोग्रॅम्स 400 ग्रॅम्स. तर आता सांगितल्याप्रमाणे आधी वेट ऑफ पोटॅटोज प्लस कॅबेज काढायचं आहे आपल्याला किलोग्रॅम्स ग्रॅममध्ये. 17 किलोग्रॅम्स आणि 700 ग्रॅम्स हे आहेत पोटॅटो. यामध्ये प्लस करायचं आपल्याला कॅबेजचं वजन 13 किलोग्रॅम्स अँड 400 ग्रॅम्स हे वजन आहे कॅबेजचं. आणि यांची ॲडिशन किती येते ते फाइंड आउट करू आपण आधी. 4 + 0 + 0 0 0 + 0 0 4 7 + 4 11 कॅरी ओव्हर 1 7 + 3 10 + 1 11 अगेन कॅरी ओव्हर 1 1 + 1 + 1 3 31 किलोग्रॅम अँड 100 ग्रॅम्स एवढं आन्सर आलेलं आहे या दोघांचं, म्हणजे कॅबेज आणि पोटॅटोज. हे काय करू आता, सबट्रॅक्ट करू आपण. टोटल जे वेट आहे तुमचं त्यातनं सबट्रॅक्ट करायचं आहे. वेट ऑफ ओनियन्स बाय सबट्रॅक्शन. तर टोटल वेट आहे तुमचं 40 किलोग्रॅम अँड 300 ग्रॅम्स. यातनं मायनस करायचं, हे आलेलं आन्सर 31 किलोग्रॅम अँड 100 ग्रॅम्स. सबट्रॅक्शन करू. 0 - 0 0 0 - 0 0 3 - 1 होतात, त्यामुळे कॅरी ओव्हर करायची काही गरज नाही. 3 - 1 केल्यावर 2 मिळतील. 0 - 1 होत नाही, तिथे कॅरी ओव्हर करावं लागेल. 3 उरतील. इथे तुमचे 10 झाले. 10 - 1 करा 9 आणि 3 - 3 करा 0, म्हणजे 9 किलोग्रॅम अँड 200 ग्रॅम्स. वेट ऑफ ओनियन्स इज 9 किलोग्रॅम 200 ग्रॅम्स. कांद्याचं वजन तुम्हाला फाइंड आउट करून मिळालेलं आहे. तर एवढं वजन तिथं कांद्याचं तुम्हाला लिहिता येईल, 9 किलोग्रॅम 200 ग्रॅम्स. तर हे टोटल आन्सर एकूण या पद्धतीने आपल्याला करता येईल. 2 भागात आन्सर फाइंड आउट करावं लागेल. तर ते नीट समजून घेऊन आपण राईट डाऊन करायचं, लिहून घ्यायचं. प्रश्न लिहिताना आधी पुस्तकात पाहून प्रश्न लिहा आणि त्याच्या खाली हे आन्सर व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा, स्टॉप करा, म्हणजे आन्सर लिहायला सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 18 जो आहे तो आधी रीड करूयात, पुस्तकातनं वाचू आपण. 1 डे गुरमिंदर सिंग वॉक 3 किलोमीटर 750 मीटर. गुरमिंदर एवढा चालला एका दिवशी. परमिंदर जो आहे तो चालला 2 किलोमीटर 825 मीटर्स. हू वॉक फार्दर अँड बाय हाऊ मच. तर फार्दर म्हणजे पुढे, कोण जास्त पुढे गेला आणि किती अंतराने पुढे गेला असं आपल्याला विचारलंय. तर दिसतंय आपल्याला की जास्त अंतर कोण चाललेलं आहे. सोपा प्रश्न आहे पहा. 3 किलोमीटर जास्त आहे का 2 किलोमीटर जास्त आहे, तर 3 किलोमीटर जास्त आहे. म्हणजे हा जो आहे गुरमिंदर तो जास्त चाललेला आहे. आता तो किती जास्त चालला हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ते कसं काढायचं आहे, तर या 3 किलोमीटर 750 मीटर या डिस्टन्समधनं हे डिस्टन्स मायनस करायचं आहे. म्हणजे त्याचं पुढं किती गेला, तो किती अंतर पुढे गेला, जास्त चालला ते आपल्याला मिळणार आहे. तर सबट्रॅक्शनने हे आन्सर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर या पद्धतीने दिलेल्या गोष्टी आधी लिहू. गुरमिंदर वॉक 3 किलोमीटर 750 मीटर. परमिंदर वॉक 2 किलोमीटर 825 मीटर.
तर टू फाइंड हू वॉक फार्दर लेट अस मेक सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन आपल्याला करायचं तर 2 राखाने या ठिकाणी आखायचे आहेत किलोमीटर आणि मीटरचा. पहिलं जे डिस्टन्स आहे ते आपण या पद्धतीने थोडंसं वर जागा ठेवून लिहू. जागा यासाठी ठेवायची की तुम्हाला तिथे सबट्रॅक्शन करताना जी आकडेमोड करावी लागते त्यासाठी वर थोडीशी जागा राहिली पाहिजे. या पद्धतीने हे आहे गुरमिंदरचं अंतर, यातनं मायनस करायचं आहे. परमिंदरचं अंतर 2 किलोमीटर आणि 825 मीटर. तर सबट्रॅक्शन करू आता. सोपी सबट्रॅक्शन आहे. 0 - 5 होतील का, तर नाही होणार, म्हणून कॅरी ओव्हर करायचं आहे. 4 उरतील, 5 मधनं 1 घेतल्यामुळे 4 उरतील. हा 1 0च्या आधी लिहिल्यामुळे 10 झाले. 10 - 5 होतात, 5 आन्सर येईल. 4 - 2 पण होतात, 4 - 2 2 आन्सर येईल. 7 - 8 होत नाहीत, म्हणून 3 मधनं 1 कॅरी ओव्हर केला, 2 उरतील. इथे 17 होतील. 17 मधनं 8 मायनस केल्यावर 9 आन्सर येईल. 9 + 8 17 होतात आणि 2 - 2 0 होतील. म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे पहा 0 किलोमीटर आणि 925 मीटर. तर फक्त 925 मीटर्स एवढं जरी लिहिलं तरी चालेल, किंवा पूर्ण 0 किलोमीटर 925 मीटर डिस्टन्स असं आन्सरमध्ये लिहिलं तरी चालेल. गुरमिंदर वॉक फार्दर बाय 925 मीटर डिस्टन्स. इन दिस वे यू कॅन राईट द answer of question number 18. Question number 19. Suresh bought 3 kilogram 250 grams of tomatoes, 2 kilogram 500 grams of peas and 1 kilogram 750 kilogram of cauliflower. How much was the total weight of the vegetables? तर टोटल विचारलेले आहे त्यामुळे सोपं ॲडिशन करायची. 3 डिफरंट मेजर्स दिलेले आहेत, त्यांची इथे आपल्याला ॲडिशन करावी लागेल. तर 3 दिलेले डिफरंट मेजर्स जे आहेत ते आधी लिहिले आहेत पहा आपण इथे, आणि त्याची ॲडिशन करू. लेट अस फाइंड टोटल वेट बाय ॲडिशन. फर्स्ट मेजर इज 3 kilograms and 250 grams, प्लस second measure is 2 kilogram and 500 grams. Okay, then third measure is 1 kilogram and 750 grams. ॲडिशन आपण किती पण संख्यांची एकाखाली एक मांडून लिहू शकतो. सबट्रॅक्शन मात्र फक्त दोघांचीच करता येते. 0 + 0 + 0 0 होतील. 5 + 5 10 होतील. कॅरी ओव्हर 1 केला. 7 + 8 8 + 2 10 + 5 15. कॅरी ओव्हर 1 3 + 2 5 + 1 6 + 1 7. टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल इज 7 kilogram and 500 grams. This is your answer. 7 kilogram and 500 grams एवढा टोटल भाजीपाला खरेदी केलेला आहे. चेक करू पुन्हा एकदा. 0 0 0 5 + 5 10 1 7 + 1 8 + 2 10 + 5 15. कॅरी ओव्हर 1 2 + 2 4 + 3 7. ओके, 7 kilogram and 500 grams. It is answer of question number 19. Then the question number 20 is here. Somehow there is a question about your skill. तुमच्या स्किलचा प्रश्न आता विचारलेला आहे की तुम्ही प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि त्याच्यावरनं त्याचं उत्तर लिहायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम बनवायचा आहे पहा. द डिस्टन्स ऑफ सम प्लेसेस फ्रॉम अकोला. अकोलापासनं काही शहरांचं अंतर दिलेलं आहे. आर गिवन बिलो. यूज देम टू मेक वर्ड प्रॉब्लेम्स अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. तर किती प्रॉब्लेम्स बनवायचे ते काही सांगितलं नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी 1 किंवा 2 प्रॉब्लेम्स बनवूयात पहा. तर अकोल्यापासनं अमरावतीचं डिस्टन्स आहे 95 किलोग्रॅम. अकोल्यापासनं भुसावळचं डिस्टन्स आहे 154 किलोग्रॅम. अकोल्यापासून नागपूरचं डिस्टन्स आहे 249 किलोग्रॅम. किलोग्रॅम नाही, किलोमीटर. किलोमीटर इट इज डिस्टन्स किलोमीटरमध्ये असतं. आणि अकोल्यापासून जळगावचं डिस्टन्स आहे 181 किलोमीटर. तर इथे तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स अकोल्यापासून दिलेलं आहे. म्हणजे अकोला या प्लेसपासनं ही डिस्टन्स असल्यामुळे आपण त्याच्यावर एक क्वेश्चन जर असा बनवला पहा पहिला, की अकोल्यापासून कोणतं प्लेस जवळ आहे आणि कोणतं लांब आहे, असा क्वेश्चन मी विचारला. विच प्लेस इज फार अवे, म्हणजे लांब आहे, फार अवे फ्रॉम अकोला, अँड विच प्लेस इज क्लोज टू अकोला. तर हे कसं फाइंड आउट कराल? सोपं आहे पहा अगदी. समजा या पद्धतीने पहा, खाली मी एक फिगर काढलेली आहे की हा अकोला आहे. इथे अकोल्यापासून अमरावती जवळचं, त्यानंतर दुसरं 2 नंबरला आहे भुसावळ,
त्याच्या पुढचं शहर येईल जळगाव आणि सगळ्यात लांब असेल नागपूर. म्हणजे त्याचं जे प्लेसचं डिस्टन्स दिलेले आहेत ना बा तुम्हाला इथे की सगळ्यात कमी डिस्टन्स कोणता आहे 95 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ हे जे प्लेस आहे अमरावती हे क्लोज आहे. आणि सगळ्यात बिग डिस्टन्स कोणता आहे 249. तर हे जे डिस्टन्स आहे हे सगळ्यात जास्त असल्यामुळे हे शहर किंवा हे प्लेस अकोल्यापासून लांब असणार आहे. तर हे सोपं प्रश्न आपण बनवला होता. तर इथे विच प्लेस इज फार अवे, तर नागपूर पहिल्याच आपला आन्सर लिहिता येईल. नागपूर इज फार अवे फ्रॉम अकोला. आणि दुसरं त्याच्यामध्ये विचारलं की विच प्लेस इज क्लोज टू अकोला, तर कोणाचं डिस्टन्स सगळ्यात कमी दिसतंय, तर अमरावतीचं डिस्टन्स सगळ्यात कमी आहे पहा 95 किलोमीटर. म्हणून अमरावती इज क्लोज टू अकोला. तर हा पहिला क्वेश्चन मी बनवला होता, असा या पद्धतीने त्याचा आन्सर लिहिलं. क्वेश्चन नंबर अजून एक आपण बनवू. त्याच्यावर समजा फाइंड द डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड भुसावळ. नागपूर आणि भुसावळ मधलं डिस्टन्स काढायचं. तर हे याप्रमाणे इथे एक फिगर काढलेली आहे. जे दिलेले डिस्टन्स आहे त्याच्या क्रमाने मी नावं घेतलीत पहा. अकोल्यानंतर आधी अमरावती येईल 95 किलोमीटरवर, नंतर 154 किलोमीटरवर भुसावळ येईल, नंतर 181 वर जळगाव येईल आणि अकोल्यापासून 249 किलोमीटर आहे नागपूर. तर हे टोटल डिस्टन्स जे आहे ते आहे 249 किलोमीटर्स. त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे भुसावळ ते नागपूरमधलं अंतर जर फाइंड आउट करायचं असेल तर हे जे डिस्टन्स आहे 181 हे आपल्याला काय करायचं आहे टोटल डिस्टन्समधनं सबट्रॅक्ट करायचं आहे. लेट अस मेक सबट्रॅक्शन टू फाइंड डिस्टन्स. टोटल डिस्टन्स आहे आपलं 249, त्याच्यामधनं आपण 181 भुसावळचं डिस्टन्स मायनस जर केलं तर काय आन्सर येईल पहा. 9 - 1 होतील 8. 4 - 8 होत नाहीत, कॅरी ओव्हर केला इथे 1, इथे झाले 14. 14 - 8 केल्यानंतर आन्सर येईल 6 आणि 1 - 1 केल्यावर 68 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड भुसावळ. आन्सर आपण लिहू शकतो डिस्टन्स इज 68 किलोमीटर्स. कोणत्या दोन प्लेसमध्ये, तर भुसावळ आणि नागपूर या दोन प्लेसेसमधलं डिस्टन्स किती आलेलं आहे 68 किलोमीटर. असे हे 2 क्वेश्चन्स बनवलेले आहेत. तुम्ही तुमचं त्या ठिकाणी डोकं वापरून अजूनही याच्यावर क्वेश्चन्स बनवू शकता आणि त्याचे आन्सर्स लिहू शकता. तर हे दोन त्याच्यावर नमुना प्रश्न आपण बनवून त्याचे आन्सर्स लिहिलेले आहेत. तर हे व्यवस्थित पद्धतीने आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आता क्वेश्चन नंबर 21 जो दिलेला आहे तो आपण इथे सोडू पहा. दिलेल्या तुमच्या पुस्तकातच तो आपण सोडवणार आहोत. पुस्तकात कसं सोडवायचं आहे तर त्यावर जे काही त्यांनी दिलेलं एक बिल आहे पहा, ते बिल कंप्लीट करायचं आहे. आणि ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं बिल आपल्या घरामध्ये आपण बनवत असतो. दुकानदार आपल्याला देत असतात बिल, आणि त्या बिलमध्ये काय आहे ते आपण कधी पाहत नाही. तर ते आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये साधारणपणे याप्रमाणे काय वस्तू आहे, ती वस्तू किती घेतलेली आहे आणि त्या वस्तूचा रेट काय आहे, असं 3 गोष्टी असून मग तुमच्या पुढे त्याची टोटल कॉस्ट केलेली असते आणि त्याचं टोटल एकत्रितपणे खाली त्याची ॲडिशन जी आहे ती मांडलेली असते. तर इथे शुगर जी आहे 2.5 किलोग्रॅम एवढी घेतलेली आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर द टोटल बिल. म्हणजे इथे टेबल हा कंप्लीट करायचा, जिथे रिकाम्या जागा त्या भरायच्यात आणि त्याची टोटल आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर इथे 2.5 एवढी शुगर आहे, तर 32 किलोग्रॅम प्रमाणे 2.5ची आपल्याला आधी किंमत काढावी लागेल. पहा की किती किंमत होईल. 32ला 2.5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. रेट आणि वेट यांचं मल्टिप्लिकेशन करून कॉस्ट मिळेल आपल्याला. हेच असतं, याप्रमाणे आपण मल्टिप्लिकेशनने त्याचं आन्सर फाइंड आउट करायचं. तर 32 याला 2.5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथला आन्सर येईल तुम्हाला. 32ला 2.5 ने मल्टिप्लाय करायचे. आपण थोडं समजू की ते डेसिमल पॉईंट नाही आहे. 5 2 10 कॅरी ओव्हर 1, 5 3 15 प्लस 1 16 0, 2 2 4 and 2 3 6 0, 6 plus 4 10 carry over 1, 6 plus 1 7 plus 1 8. आणि मग इथे तुम्हाला
डेसिमल पॉईंटच्या पुढे एक डिजिट असल्यामुळे एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट मानायचा 80.0. इथे आपण हे आन्सर लिहू 80.00. 2 0 लिहूयात कारण हे रुपीज आणि पैसे असं असतं. त्याप्रमाणे तुमचे डेसिमल पॉईंटच्या आधी रुपीज आणि डेसिमल पॉईंटच्या नंतर पैसे. राईस आहे 4.0 म्हणजे 4 किलोग्रॅम. 35 ला 4 ने मल्टिप्लाय करू. 35 × 4. हे कच्चं काम आहे, हे काय तुम्ही याच्यात लिहायची गरज नाही आहे. 4 5 20 कॅरी ओव्हर 2 4 3 12 प्लस 2 14 140.00 140 रुपये आणि 0 पैसे. 1.5 60 ला मल्टिप्लाय करा 1500 15 90 15 6 90 डेसिमल पॉईंट 90.00. 70 ला 3 ने मल्टिप्लाय करा. सोपं आहे. 3 7 21 होतील म्हणजे 210 रुपीज अँड 00 पैसे. 21 ला 7 ने मल्टिप्लाय करायचे. 21 × 7 7 1 7 7 2 14 147.00. पहा हे लिहित असताना डेसिमल पॉईंट एका खाली एक येईल अशीच आपण मांडणी करायची म्हणजे आपली ॲडिशन पुढची जी आहे ती सोपी होणार आहे. नाहीतर मग आपल्या ॲडिशनमध्ये अडचण येऊ शकते. 110 × 1.5 याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. 110 × 1.5 5 0 0 5 1 5 5 1 5 0 ने मल्टिप्लाय. आता 1 ने मल्टिप्लाय करू. आधी 0 लिहा. 1 × 0 0 1 × 1 1 1 × 1 1 0 5 6 and 1. डेसिमल पॉईंट मांडायचा आहे ना. मग डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे त्यामुळे इथे एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट मांडा. 165.00. पहा याप्रमाणे आपण कॉस्ट काढलेली आहे आणि आता या सर्व कॉस्ट ज्या आहेत त्यांची ॲडिशन तुम्हाला करावी लागेल. ती ॲडिशन करताना इथे पहा सगळे 00 आहेत त्यामुळे याचं आन्सर 0 येईल. 0 0 0 0 सर्व 0 येईल. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट येईल. याची ॲडिशन करू. 7 + 5 12 12 वर 0 आहे सगळे म्हणजे इथे 2 येतील. कॅरी ओव्हर 1 6 प्लस कॅरी ओव्हर केला 1 7 + 4 11 + 1 12 12 + 9 21 21 + 4 25 25 + 8 33 33 मधला इथे फक्त 3 येईल आणि कॅरी ओव्हर तुमचे होतील पुढच्या याच्यामध्ये 3 3 + 1 4 4 + 1 5 5 + 2 7 and 7 + 1 8. This is your answer 832 rupees and 0 paise. In this way you can add these in serially. असं व्यवस्थित पद्धतीने आपण ॲडिशन त्या ठिकाणी करायचं आहे. तर या बिलमध्ये आपण याप्रमाणे कॉस्ट फाइंड आउट करून टोटल फाइंड आउट केले 832 रुपीज. ओके. तर प्रॉब्लेम सेट 47 मधले क्वेश्चन नंबर 12 to 21 एवढे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. नक्कीच आपल्याला ते आवडतील. समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नीट समजून घेऊन आपण हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये त्याचे क्वेश्चन आधी लिहायचं आहे पाहून पुस्तकात आणि मग त्याच्या खाली व्हिडिओमध्ये पाहून व्हिडिओ पॉज करून आपण त्याचा आन्सर लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.